चला र 14 वर्ष नका होईना पण देव पावला एकदाचा. बायसेप साहेबरावांचं नाव घ्या बघू आता. म्हणजे तुझा साखर पडेल कशी. घ्या. ज्ञानेश्वर तुकारामासनी संत म्हणतात माऊली. रामदेवराव माझा स्वामी आणि मी त्यांची सावरी. सरकार सरकार फोटोवाल्याशी सांगावं दिलं ना, तो अजून आला नाही. अरे किती काळजी करशील शंकर, मी स्वतः जाऊन त्याला निरोप दिलाय. होय, तो आल्याशिवाय राहणार नाही. तू बाईसाहेबांना सांग काही काळजी करू नका, तो येईल. बर. रामदेवराव बिराजदार आपणच का? होय साहेब. बंदुकीचा परवाना आहे आपल्याकडे? होय. टाकू का? किती हत्यार आहेत? 3, 2 रायफल्स आणि 1 रिव्हॉल्वर. हत्यार दाखवू शकता? रायफल्स दाखवू शकतो. रिव्हॉल्वर दुरुस्तीसाठी पाठवलाय. हा समारंभ कसला चाललाय? डोहाळे जेवणाचा. म्हणजे माझ्या आधी तू बाप झालास? श्याम्या तू? हो. अरे श्याम्या, किती दिवसांनी भेटतोस तू. ये बैस बैस. काय म्हणतोस? राम राम सरकार. अरे वा वा वा, उशिरा का होईना पण अगदी वेळेवर आलास. आधी आमचा फोटो घ्या. काढतो की. अरे किती दिवसांनी भेटलास, पण तुला आता जेवल्याशिवाय पाठवणार नाही मी. तुला काय वाटलं मी सुद्धा पोटभर जेवल्याशिवाय जाणार नाही? मग तुझ्या घरी कधी पाळणा आणणार? तेवढीच आहे कोणी बाई. यापुढे कदाचित ते सुख नसेल. म्हणजे डॉक्टरनं तसं स्पष्ट सांगितलं की तुमच्या पत्नीला यापुढे मूल होणार नाही म्हणून. अरे मग दुसरं लग्न कर. नाही नाही रामदेव, ती फार फार हळवी आहे. तिला खूप वाईट वाटेल. तिला वाईट वाटेल म्हणून डॉक्टरचा रिपोर्टही मी तिला दाखवला नाही. तिला तिला अजूनही एक भाबडी आशा आहे की आपण आई होणार म्हणून. म्हणून मला तिच्या स्वप्नाला धक्का लावायचा नाही. रामदेव बोल. अगदी जिवलग मित्र म्हणून तुला विचारतो, तुला आणखी एखादं मूल झालं तर मला देशील? श्याम, अरे माझ्याकडे असं परकेपणानं का पाहतोस? माझी मुलं म्हणजेच पर्यायानं तुझी मुलं नाहीत का? तरी पण दिलं. अरे तुझ्या दोस्तीसाठी काय वाटेल ते करायची माझी तयारी आहे. नक्की? हा नक्की. हा रामदेवराव बिराजदाराचा शब्द आहे, विसरू नकोस. राम्या, यंदा दुष्काळ पडलाय सरकार. गरिबावर दया करा म्हणून तुमचा खंड देता आला नाही सरकार. पुढल्या वर्षी 2 वर्षाचा खंड देतो सरकार, पर गरिबावर दया करा. काय दरवर्षी काहीतरी कारण सांगून खंड बुडवतोस. आज तुझ्याकडून वसूल केल्याशिवाय मी राहणार नाही. सूर्याजीराव, खंड वसूल करायची कुठली पद्धत? ही माझी माणसं आहेत. अरे यांच्या जीवावर तर आपण जगतोय आणि अन्नदात्याची तुम्ही कृतज्ञ होता. पण सरकार, तुम्ही माझे मेवणे म्हणून मी तुमची गय केली. माझे खासगी दिवाण म्हणून मी तुमच्यावर कामं सोपवली, तर तुम्ही लोकांच्यावर अन्याय. सरकार गप. एक शब्द बोलू नकोस. शंकरनं सांगितलं म्हणून सगळी पापा उघडकीस आलीत. तुमच्या जागी दुसरा कोण असताना तर पेकाटात लाच घालून गावाबाहेर हाकलला असता मी त्याला. चल उठ, जा आपल्या घरी जा. यंदाचा खंड मी तुला माफ केला. जा. सरकारचा मेवना होता म्हणून वाचला, नाही तर पॅकेटात लातच बसली असती. शंकर, मला ती विहीर लवकरात लवकर पूर्ण झालेली बरं पाहिजे. त्यासाठी चांगले मजूर लागले तरी चालेल, पण कामात दिरंगाई बरं, होता कामा नये. या या या, खाली या, खाली या. हा, या. हरामखोर, फुकटचं खाऊन मस्ती आली होय तुला? अरे गावच्या पोरी बाळीना आपण लेकरं मानतो आणि त्यांच्याकडे तू वाकड्या नजरेनं पाहतोस. पुन्हा अशी आगळीक माझ्या कानावर आली तर माझ्या इतका वाईट माणूस कुणी नाही, ध्यानात ठेव. घाबरू नकोस पोरी, आता काही वाईट होणार. आता बाहेरची कामं खूप झाली, थोडी घरची बघा. ही पावती घ्या आणि रिव्हॉल्वर दुरुस्त झाला असेल तर घेऊन या. घाबरू नकोस पोरी, उद्या माझ्या घरी ये. याच्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून तुला साडी चोळी देईन. चल शंकर.
अहो अहो काय हे कोणीतरी बघल ना मग. अगं बघू दे ना सावित्री. 14 वर्षांनी तू या वाड्याला वारसदार दिलायस. आले आले, गुलाम अजून झोपला नाही वाटत. तुमची वाट बघतोय. माझी? हं. अरे गुलामा, तुमच्यासाठी साऱ्या गावाला पेढे वाटत होतो. साऱ्या गावाला आनंद झालाय. खरंच आई भवानी माझ्या नवसाला पावली आणि माझ्या कुशीत सुख घातलं. सावित्री, याला उदंड आयुष्य लाभो एवढीच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. आणि बरं का सावित्री, हं? आपला बाळ मोठा झाला की मी त्याला वकील किंवा डॉक्टर बनवणार आहे. नका ग बाई, मी माझ्या बाळाला माझ्यापासून कधी दूर करणार नाही. त्याला हित काय कमी आहे. ऐकलं का, आपल्या बाळाला तुमच्यासारखं या गावचं सरकार करूया. बरं बरं, आपण त्याला सरकार करू. योग येळ आले ना की तुला या गावचा मी मालक बनवून दाखवीन. मालक खाऊ द्या दिवाणजी. अहो बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. रामराव बिराजदार या गावचे मालक आहे ती. त्यावर तर तुम्ही मालक होणार नाही. आता त्यांना वारसदार बी झालाय. दिवाणजी, मालकाने तुम्हाला बोलावले. कशात रे? ते बारशाची वस्तू तुम्हाला करायला सांगितली होती ना, हा. त्याचं काय झालं ते विचारलंय. बारस वे वे, तू असं कर, हा. तू हो मोर. हा, बर. मी येतो. जा जा. या. काम करणार का एक? वय वय मालक, त्यासाठीच तर इथं आलोय. अहो, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. जॅक जॅक, गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कृष्ण घ्या, कुणी राम घ्या. आया बयानो या आणि माझ्या अजयला. ए अजय, बरं का ग नाव अजय. अरे शंकर, छान आहे. हे समजा खरी केलं. हो हो हो. अरे श्याम, आय एम सॉरी. किती उशीर केलास. मी वाट पाहत होतो. कामामुळे उशीर झाला. अगे घ्या ना घ्या. इकडे ये ना. आले आले. नमस्कार बाई. भाऊजी नमस्कार. हे काय, वहिनी कुठे आहेत? त्याच काय आहे नाही, अशा प्रसंगाने मी तिला आणत नाही. तुझ्या भावना मी समजू शकतो. बघा तुमच्या बंधूंचं काय चाललंय ते. अरे ए दादा, तिथंच काय बसून राहिलायस? ये बरं इकडं. हे आईला कोण आला येऊ? हा माझा दोस्त श्यामराव. नमस्कार. बर, बसा की भाऊजी, हो. बसा. हवीस. बस की. अरे ते नमस्कार. राम राम. या या, बसा बसा. बसा बसा. कसला तरी आवाज आला. मी बघून येतो. मांजर असेल. झोपा गप. नाही, पण मला जरा वेगळाच संशय येतोय. तू झोप, मी आलोच. आरामखोर, कोण आहात तुम्ही? धनी, चला खाली. चल चल खाली चल. अगं बाई, अहो काय झालं? चल खाली चल. शंकर, चल खाली चल. शंकर, अरे शंकर, दिवे लाव. दादा तू
नंदा काय केलंस तू हे कंच्या जन्मी जरूर फेडलंस तू. अरे त्या मैलाच्या दगडासारखे का उभे? जा वरती जाऊन त्या कार्ट्याला ताब्यात घ्या चला. पार गायब. सरकार सरकार पाण्यात पार नाही. शंकरनं पळवलं सरकार पोराला. हा अरे पळाला म्हणून काय सांगताय? जा त्याचा पाठलाग करा आणि काय बी करून त्या पोराला आमच्या समोर हजर करा. लक्षात ठेवा, नाही हा सबूत ऐकायची सवय या सरकारना नाही आहे. तू गाडीच्या मागल्या अंगाल जा. हा जा तिकडं. हा वय वय. ए ड्रायव्हर, इथून एखादा माणूस बघितला का पळून जाताना? नाही. अरे लेकरू होतं बघ त्याच्या हातात. आता नाही म्हणलं तरी काय रे? अरे हा बघ. अरे तोच ना. थांबा, ए, थांबा, ए, थांबा, ए, ए, थांबा, ए, ए, थांबा, ए, थांबा, ए, थांबा. अरे शंकर तू जरा घे. अजय राजे, काय बक्षीस जिंकून आणलं? दाढी साहेब, बाळानं पहिलं पारितोषिक मिळवलं. होय का? अजय, अजय, तू खरा कोण आहेस हे तुला कळलंय. एक गोष्ट सांगू? अरे अरे मी तुझी खोटी का होईना पण आई आहे रे. आणि माझ्या हृदयाची धडधड थांबेपर्यंत तुझ्या तोंडून आई हे ऐकण्याची इच्छा आहे रे अजय. आई, तुला सोडून मी कुठं जाणार आहे ग? एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझा खोटा मुलगा असलो ना तरी सुद्धा तू माझी खरी आई आहेस ग. अजय, जास्त सेंटिमेंट्स आणि इमोशन्स आपल्या पेशाला चालत नाहीत रे. त्यामुळे माणूस पीक होतो. अजय, यस सर.